काय आहे? मॅडम कॉटन कॅन्डी खाणार आहे? काय आहे? थांब आपण फोटो काढते. हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये. आणि आम्ही गेलो होतो गोरेगाव इथे BST कॉलनीच्या इथे एक BST कॉलनीमध्ये मैदानामध्ये मालवणी जत्रा जी आहे ती लागलेली आहे. मालवणी जत्रोत्सव म्हणतो आपण, ते 2024ची जत्रा इथे लागलेली आहे. आता रविवारी तिचा मतलब लास्ट दिवस आहे. तर आम्ही गेलो होतो कारण सुज्ञाला बसायचं होतं आकाश पाळण्यात किंवा तिला ते कॉटन कॅन्डी वगैरे सगळं खायचं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो. आणि सुवासना सुट्टी होती तर म्हटलं जाऊन आपण एक फेरफटका मारूया, कारण शनिवार रविवारी कसं खूप गर्दी असते. त्याच्यामुळे आम्ही मधल्याच दिवशी गेलेलो, गुरुवारी गेलो होतो, चुकीच्या दिवशी गेलेलो कारण मच्छी वगैरे काही खाऊ शकत नव्हतं जे तिथे असतं स्पेशली. तर पण गेलेलो आम्ही कारण गर्दी कमी होती. तुम्ही बघू शकता गर्दी कमी होती, मधलाच दिवस असल्यामुळे. आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांची गर्दी नव्हती ॲक्च्युली, कारण जर शुक्रवारी वगैरे गेलो असतो तर गर्दी भेटली असती. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स इथे लावलेले होते. भरपूर असे आपले जे कोकणातले उद्योजक आहेत ते आलेले होते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते, जसे की शेंगदाण्याचे शेवेचे लाडूचे, मसाल्यांचे, मालवणी मसाला, परत वेगवेगळे गरम मसाले वगैरे त्याचे स्टॉल होते. परत मच्छीचे आणि चिकनचे, मच्छी फ्राय वगैरे त्याचे स्टॉल होते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते. तसं मुलांसाठी खेळायला आकाश पाळणे किंवा ती होडी, हे छोटे छोटे असे पाळणे जे होते ते होते. आणि रिजनेबल रेट्स आहेत, एवढे पण काही हाय रेट्स नाही आहेत. एक 50 ते 70 रुपयाचे रेट असतील. तर पाळण्यामध्ये बसून आमचं झालेलं होतं आणि आम्ही मग वळलेलो होतो स्टॉल्सकडे, काही खाण्यासाठी किंवा काही सुज्ञाला जर काही घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी. तिला मी सांगत होती पिझ्झा वगैरे तिकडेचा असा जो असतो ना तो घे, पण तिला ते खायची इच्छा नव्हती. तिला कॉटन कॅन्डीज घ्यायची होती, त्यामुळे मग आम्ही कॉटन कॅन्डीच्या दुकानाकडे वळलेलो. आणि इथं खूप छान छान स्टॉल्स आहेत, जसे पापड, घरगुती पापड, लोणची तर खूप वेगवेगळ्या प्रकारची होती, जे आपण म्हणजे बोलतात आपण बघितलीही नसतील तसे वेगवेगळ्या प्रकारची लोणची असतात. जी आपण नेहमी खातो तीही होती आणि जी खात नाहीत ना तीही होती. तर इथे आम्ही फुगे जे असतात ते फोडायला गेलो होतो. मला वाटतं 50 रुपयामध्ये 10 गोळ्या असं काहीतरी होतं. ते 10 म्हणजे चान्स देतात तुम्हाला, ते 10 वेळा बंदुकीमध्ये फिल करून देतात. ते मनीसारखं काहीतरी असं, त्याने ते बलून्स फोडायचे होते, पण त्याच्यामध्ये काही भेटत नाही आहे, फक्त तुम्हाला नेम लावायचा असतो. दॅट्स इट, एक मज्जा म्हणून खेळायचं असतं. कुठला फुटल्यावर काय भेटणार आहे? आता तू फोड बाबू. बाय, तू फोड आता. तुला कसा पकडायचं सांगतो. थांब थांब, हे मारू नको सांगतो. हे टाकू नको टाकू नको, मी सांगितलं जातो. काय लागणार वर घे.
इकडे ठेवायचं. सोनू बाबू हा सोनू. तर सुज्ञाने माझ्या 4 चान्स घेतले होते आणि 4च्या 4 तिच्या माहीत नाही का तिचा नेम बरोबर लागला की बाय चान्स लक बाय चान्स तिचे फुगे 4च्या 4 वेळा फुटले होते. अभिमान आहे. त्याच अनुषंगाने आम्ही सर्व मराठी उद्योजक आणि उद्योजिका एकत्र येऊ म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की तर जसं मी तुम्हाला सांगितले ते वेगवेगळ्या प्रकारची लोणची होती. सुक्की लोणची होती, ओली होती, मुरांबा होता, मोरावळा होता आणि ते महिला बचत गट जे होते त्यांचं हे एक दुकान होतं. वेगवेगळे उद्योजक आलेले होते आपल्या कोकणातले. तर खूप जण होते उद्योजक जे जसं की आवळा सरबत, कोकम सरबत सिंधुदुर्ग देवगड साईडचे होते. खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं की म्हणजे आता गावाकडचे जे उद्योजक आहेत त्यांना एक वाव मिळतो आहे अशा जत्रोत्सवाच्या निमित्ताने, जेणेकरून ते त्यांचं म्हणजे जे पदार्थ आहेत ते दुसऱ्या लोकांपर्यंत पोचवू शकतात. कारण इकडे असं आहे की मालवणी जत्रोत्सव म्हणजे फक्त मालवणीच नाही, ऑल ओव्हर लोक म्हणजे हिंदी भाषिकही आले होते. असं नाही की आपली मराठीच लोक आली होती, तेही दुसरे हिंदी भाषिक जे आहेत तेही आवडीने अशा जत्रोत्सवाला भेट देतात. आणि हे तुम्ही बघू शकता एक डेकोरेशन आता जे आपलं 22 तारखेला राम मंदिर जे उद्घाटनाच्या निमित्ताने इथे एक छोटंसं डेकोरेशन इथे केलेलं होतं. इथे खाली राम लक्ष्मणचं जे आहे ते आणि ते हनुमानजी आहेत आपले ते पर्वत घेऊन येताना संजीवनी बुटीचा जो पर्वत आहे तो घेऊन येताना इथे तुम्हाला दिसत असतील असं डेकोरेशन होतं. आणि खूप छान म्हणजे वेगळं काहीतरी डेकोरेशन ह्यावेळी त्यांनी ठेवलेलं 22 जानेवारीच्या निमित्ताने. खूप छान वाटलं आणि म्हणजे बघायलाही खूप छान होतं आणि काहीतरी वेगळं म्हणजे नेहमी राम मंदिराची प्रतिकृती असं काही नव्हतं. त्या बेसिसवर त्यांनी वेगळं काहीतरी ट्राय केलेलं. चालू होणार. मॅडम माझी बसली आहे ट्रेनमध्ये. तर मॅडमला इथे मॅडमची आवडती फेवरेट कॉटन कँडी इथे भेटलेली आहे. मला माहीत नाही तिला ह्याच्यामध्ये काय आवडतं, एकदम तोंडात टाकल्यावर विरघळून जातं. आय थिंक तेच तिला आवडत असेल. मे बी लहान मुलांना तर तेच जास्त आवडतं, असं कापसासारखं मऊ मऊ दिसतं त्यामुळे. सहा बस फ्राईड आहेत. खावा कसं आहे तुझं कॉटन कँडी कसं आहे? हॅलो. तर मालवणी बाजारातनं आम्ही आलेलो आहोत आणि तिथून आम्ही घेऊन आलेलो आहोत हे सगळे पापड आणि कुळथाचं पीठ. कॉटन कँडी खाल्ली, तुला आवडली? तू एन्जॉय केलं? नो.
तर इथे मी कुळदाचं पीठ आणलेलं आहे पिठी बनवायला आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आणि ही मिरची आणलेली आहे तळायला। हे जे छोटे छोटे पापड आहेत ना एकदम गरम तेलामध्ये सोडले ना इतके मोठे होतात पसरून आणि एकदम तोंडात टाकल्यावर एकदम विरघळून जातात आणि टेस्ट अप्रतिम आहे। लसूण पापड आणि साधा पापड मी घेतलेला होता आणि इथे बघा तुम्ही बघू शकता मी कुळदाचं पीठ आणून त्याची पिठी करायलाही सुरुवात केलेली आहे। पिठलं घेतलं होतं मी आणल्या खूप छान झालेलं अप्रतिम सुंदर। तर आजचा व्लॉग इथेच मी संपवते आहे। कसा वाटला व्लॉग हे सांगायला विसरू नका। आम्हाला तर खूप मजा आली। तुमच्या इथे असे मालवणी जत्रोत्सव किंवा असं काही म्हणजे जत्रा वगैरे भरते की नाही ते मला सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये। तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत नमस्कार, श्री स्वामी समर्थ।